फैजपुर शहर में सुबह से लोकसभा मतदान के लिए लोग बहुत बड़ी तादाद में आ रहे हैं। ऐसा लग रहा है कि 20 सालों में पहली बार इतनी बड़ी तादाद में लोग वोटिंग के लिए आ रहे हैं। लेकिन जिला परिषद स्कूल नंबर 1 और 2 में लोगों को असुविधा मिल रही है। लोग धूप में खड़े हैं, पीने का पानी नहीं है। शासन की ओर से मतदाताओं को कोई सुविधा नहीं मिल रही है। हम आपको हमारे चैनल जनता की बात के जरिए बता रहे हैं। जिला परिषद स्कूल नंबर 2 में फैजपुर शहर के माजी नगर अध्यक्ष नीलेश राणे और योगेश भावसार ने जनता की बात पर बातचीत करते हुए क्या कहा, जो हम आपको हमारे चैनल जनता की बात पर बता रहे हैं। मैं हूँ शाकिर मलिक, जनता की बात अब तक। जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नंबर 2 बूथ नंबर 220 वरती 300 महिला 200 पुरुष हे उन्हामध्ये 9:30 वाजेपासून उभे आहे मतदानाच्या लाईनसाठी। प्रशासन ढिल्ला आहे। इथं बूथची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, गुलकोंड डिपणनी कुठलीही व्यवस्था नाही आहे आणि निवडणूक आयोगाकडे ही तक्रार आम्ही करणार आहे। आता सगळे फैजपूर शहरवासीय मतदारांचा उत्साह जोरात आहे, पण प्रशासनाचा उत्साह शून्य दिसतोय। इथे काही गैरव्यवस्था, इथे नियोजन नाही आहे, नियोजन शून्य कार्यक्रम लावलेला आहे प्रशासनाने। तरी वरिष्ठांनी दखल घेऊन तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना निलंबन करावं। सावलीचा आधार घेतला म्हणून फैजपूर येथे चालू असलेल्या लोकसभा इलेक्शनच्या संदर्भात इथे बूथ नंबर 220 वर आम्ही सगळे उभे आहोत आणि इथे शासनाच्या मार्फत सावलीची व्यवस्था, कारण उन्हाचा प्रश्न आहे, उन्हाचे दिवस आहेत। इथे जवळजवळ 6, 7, 8 बूथ आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी इथे मंडप वगैरेची पाण्याची व्यवस्था किंवा उष्माघातापासून वाचवण्यासाठीची जी आपत्कालीन प्रथमोपचार केंद्र इथे आवश्यक होतं। इथे ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला आहेत, महिलांबरोबर लहान मुलंसुद्धा इथे येतात आणि त्यामुळे उन्हात उभं राहावं लागतं। इथे सावलीची, पाण्याची व्यवस्था शासनातर्फे अपेक्षित होती, पण ती झालेली नाही आहे आणि शासन या नियोजनामध्ये अत्यंत 100% फेल झालेलं आहे आणि फेल झालेलं असल्यामुळे इथे नागरिकांची अक्षरशः असुविधा होत असून शासनाशी संबंधित कर्मचाऱ्यांशी आम्ही बोलणं केलं असता कर्मचारी सरळ तहसीलदार आणि कलेक्टर साहेब यांच्याकडे फोन करावं, त्यांना सूचना द्या असे आमच्या सांगत आहेत। आम्ही फोनवर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रयत्न केलेला आहे अधिकारी आणि त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला कुठल्याही नागरिकांच्या सुविधेसाठी मिळत नाही आहे। त्यामुळे शासनाचा हे नियोजन शून्य असून इथे शासनाने अक्षरशः लोकांची परीक्षा, म्हणजे अक्षरशः लोकांना उन्हामध्ये तळण्याचा कार्यक्रम लावलेला आहे आणि शासन फेल झालं आहे। त्यामुळे इथे व्यवस्था व्हावी।